नमस्कार मित्रांनो, विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली। मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं। त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते। वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती। अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी अनेकदा टीका केली। मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेने भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दुरावले होते। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला। पण अजित पवार यांच्यावर या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही। मग अचानक असं काय झालं आणि भुजबळ मंत्री झाले? अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही किमया कशी केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजप या पक्षातून गेली। त्यामुळे भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती असं स्पष्ट झालं आहे। छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत। भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिले आहे। त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसींचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपची होती। त्यामुळे भुजबळांनी देखील तीच संधी हेरली व या काळात भाजप सोबत जवळीक साधली। धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते आहेत। मात्र ते आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकले आहेत। त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे। अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे। छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम या सर्व काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक वाढवली। भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली, ना की अजित पवार यांची। आताही जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली। या काळात अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न केला नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे अजित पवार यांनी डावललं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सावरलं असं म्हणता येईल। त्यातूनच अजित पवार व धनंजय मुंडे यांनी काल वर्षा बंगल्याकडे धाव घेतल्याचे बोलले जात आहे। अशा प्रकारच्या व्हिडिओ व शॉर्ट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।